खोकेनगर आपला एक खेळाडू इथं पाठवून द्या. सामन्याला होती सुरुवात. महत्त्वपूर्ण मॅच क्रमांकाची आपण पाहणार आहोत. साबळे मळा विरोधामध्ये खोकेनगर मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सलामीची जोडीची आतमध्ये आहे आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजीच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं प्रथमेश गायकवाड. लेट्स दी प्ले. सामन्याला होती सुरुवात. गोलंदाज प्रथमेश पहिला सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा दोन धावा वारेच्या वेगाने त्यांना पाहायला मिळतात. दोन धावा संख्येच्या मर्यादेमध्ये खातं उघडलं जात आहे. दुसरा चेंडू डॉट हा त्यांना पाहायला चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा देखील दिशा दिली आहे. चेंडू डीप कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय आणि सीमा रेषा फोडेल. धावा येतील 4 चौकार. चौकाराच्या मध्यामध्ये धाव पुढे जाते. धाववरती 6 धावा आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. प्रथमेश वरती केलं जाते आक्रमण रोखलं जाणार का प्रश्नचिन्ह अद्याप तरी आहे. आपण पाहूया इथे उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. वाईट बॉल पंचांच्या माध्यमातून आला जाईल. धावफलकावरती 7 धावा आहेत. इथे आक्रमण झालंय. चेंडू बरीचशी घेतोय आणि सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. धावा येतील 4 रन चौकार. धावफलकावरती 11 धावा आहेत. 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हा देखील प्रयास. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या घेतल्या जात आहेत. धावफलक पुढे सरसावेल. 13 धावा 13 रन ऑन बोर्ड. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. प्रथमेश केलं जाते आक्रमण रोखावं लागेल. हा देखील मोठा फटका आलाय. तिथे क्षेत्ररक्षक खाली आजी साबळेची खेळी संपुष्टात. टीट फॉर टॅट जशा प्रत्युत्तर नक्कीच दिलं जातंय. फलंदाज होतोय बाद. पहिलं षटक संपलं. एका मोबदल्यामध्ये 13 धावा आहेत. टीम मीटिंग घेऊ नका. अजून 5 सामने व्हायचे. खोकेनगर योद्धा आपल्याला विनंती आहे सामना चालू करून घ्या. धावफलकावरती 13 पहिला षटकाचा संपलाय. उर्वरित 3 चेंडू शेष बाकी असलेले पाहायला मिळेल. 3 षटकांमध्ये धावा किती प्रश्नचिन्ह तर आपल्या सर्वांच्या समोर आहे. काही शहरांमध्ये याही प्रश्नाचं उत्तर आलं जाईल. टेनिस क्रिकेट की प्रीमियर लीग अगदी खेळाडूंसाठी असणारी पर्वणी स्पर्धेकडे पाहिले जाते. गतवर्षी कमिटीने घेतलेले कष्ट आणि नंतर अगदी गतवर्षी देखील जबरदस्त स्पर्धा संपन्न झाली आणि याही वर्षी आपण पाहतोय मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होते. आज चेंडू पुन्हा एकदा विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला. इथे देखील 2 धावा पाहायला मिळत आहेत. हा चेंडू देखील आपण पाहूया. डॉट धाव चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. आक्रमण होत आहे. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली टिपला जातो. अक्षयला देखील परतावं लागेल.
बद्री राठोड जबरदस्त झेल घेताना पाहायला मिळालेत. अगदी 15 धाबांवरती दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगात चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबल तर समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे. 2 धावा इथे देखील वसूल केल्या जात आहे. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती 17 धावा आहेत. 17 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू इथे अवांतर वाईड येताना पाहायला मिळतोय. धावफलक अवांतर धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 18 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील चेंडू बॅकफुट वरती सरकत हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी बावळे चेंडूच्या पाठमोर धावतायत. चेंडू अडवलाय. फेकी अतिशय लाजवाब. तोपर्यंत इथे देखील अगदी आपण पाहूया 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 20 धावा आहेत. 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळलाय. इथे देखील अगदी आपण पाहूया धावांसाठी धाव 2+1 3 धावा येतील. षटक संपतंय मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपला आणि धावफलकावरती अगदी आपण पाहूया 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. उर्वरित 2 षटकांचा खेळ अजून बाकी आहे. जयदीप ढवळे गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. 2 षटकं संपतायत. 23 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता स्ट्राईकला नक्कीच अगदी आपण पाहूया पहिला चेंडू डॉट. पहिला चेंडू निर्धावित त्यांना पाहायला मिळतोय. वाईट बॉल आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. व्हाईट बॉल. पहिला चेंडू इथे अवांतर येताना पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाते. धावफलकावरती 24 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया येईल. 24 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. डिक्लेअर स्वरूपात 1 धाव इथे देखील मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक पुढे जाते. 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू बॅकफुटवरती सरकत दिशा दिली. आक्रमण तर आहे तिथे क्षेत्ररक्षक टिपतील झेल. धक्का क्रमांक बसला जातो 3रा. तिसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अतुल साबळे कशा प्रकारचं कामकाज अतुल करतील.
हा चेंडू आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब क्षेत्ररक्षण तिथे होताना पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ, अगदी उदयमुख खेळाडू आहे, लहानात लहान खेळाडू आहे, परंतु चित्त्याचं चपळाई नक्कीच त्याच्या क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि तदनंतर इथे देखील अगदी आपण पाहूया, हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, इथे देखील डॉट बॉल. इथे आक्रमण आहे, चेंडू हवेत क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला जातोय आणि फलंदाज देखील होईल बाद. नवीन बॅट्समनला विनंती आहे, आपण धावत यायचे खेळायला. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण इथे देखील अवलंबलं जात आहे. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, समोरच्या दिशेने आक्रमकता फार मोठी, झेल सुटलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाऊन दाखल होईल. धावा येतील 4, चौकार. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील, तोपर्यंत इथे देखील एक डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. हा देखील चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील, तोपर्यंत अगदी आपण पाहूया, धावांसाठी धाव मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया, इथे जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि फलंदाज देखील अगदी आपण पाहूया, एक 2 मिनिटं संघ आतमध्येच थांबेल, संघ 2 मिनिटं आतमध्येच थांबेल, विनंती आहे.
ठीक आहे, संपलाय षटक संपलाय. फक्त धावा आता अपडेट करून सांगितल्या जातील. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. 33 धावा बनवल्या, 34 धाव्यांचं टार्गेट आहे. आता विनंती असेल मैदानाचा ताबा घ्या. चला साबळेमळा फिल्डिंग लावून घ्या. साबळेमळा यद्दाच त्याचप्रमाणे खोकेनगर आपले 2 बॅट्समन पाठवून घ्या. पंच चला सामना चालून घ्या. लकी ड्रॉचे शेवटचे 10 मिनिटं बाकी आहेत. त्यानंतर लकी ड्रॉ पूर्णपणे बंद होणार आहे. ज्यांची नावनोंदणी बाकी आहे नावनोंदणी करून घ्या. 33 झाल्या, 24 चेंडूंमध्ये 34 बनवायचे आहेत. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. गायदरा कॅपिटल्स विरोधामध्ये लढकत वस्ती योद्धाच. दोन्ही टीमचे कॅप्टन या. नाणेफेक आपण करणार आहोत. गायदरा कॅपिटल आणि लढकत वस्ती योद्धाच बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. अंपायर्स इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस एक 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 अपडेट होईल त्याच्यानंतर बॉल टाकायला चालू करा. आणि बॉलर्सला विनंती आहे अंपायरला विचारून बॉल टाका. फिल्डिंग कडून बॉल आला की लगेच बॉल टाकू नका. यानंतरच्या मॅचचा टॉस मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतोय. प्रतीकदादा जाधव आणि पप्पूदादा चौधरी सर्वांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण संपन्न करतोय. सामना देखील सुरू होईल मैदानाच्या आतमध्ये. महत्वपूर्ण मॅच. 1 मिनिट टॉस सोडून घेतात.
लढकत वस्ती टॉस जिंकून बॅटिंग गायदर आपण फिल्डिंग साठी तयार राहायचं मॅच झालं. चला पंच सामना चालू करून घ्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जयदीप ढवळे आणि दुसऱ्या बाजूने प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एका अवांतर धावेने संघाचं खातं उघडलं जात आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे कमालीचा येताना पाहायला मिळतोय. बालाजी साबळे गोलंदाजीच्या माध्यमातून आहे. हा देखील चेंडू आडव्या बॅटने आक्रमण तर आहे. चेंडू हवाई फायर सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. तिसऱ्या पंचांकडे निर्णय षटकार की चौकार. लढकत वस्ती योद्धा संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. तर गायदरा कॅपिटल संघाला आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी. यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची महत्वपूर्ण मॅच आहे. षटकार षटकार असेल आणि षटकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे जाते. 7 धावा आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. नो बॉल नो प्लस 1 अर्थात 2 धावा इथे येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे जाते. 9 धावा आहेत. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. तिथे झेल टिपलाय आणि जयदीपला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. पहिला धक्का जयदीपच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. 34 धाव संख्येचा पाठलाग. चांगली सुरुवात जयदीपने मात्र करून दिली आहे. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलंय ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. इथे सुरुवात तर जबरदस्त होताना पाहायला मिळाली आहे. जयदीपच्या बॅट मधून एक मोठा फटका आपण पाहिला. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये शुभम मुळीक नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक बालाजीचा अजूनही मार्गस्थ आहे. 9 धावा आतापर्यंत आहेत. हा चेंडू पुन्हा एकदा हलक्याच्या हाताने नक्कीच खेळून काढलाय. डिक्लेअर स्वरूपात इथे देखील एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 रन ऑन बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. वडकी प्रीमियर लीग 2024 क्रिकेट रसिकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते. कारण अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय गर्दी आणि गर्दी क्रिकेट रसिकांची नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळते. गोलंदाज बालाजी. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत येतील तोपर्यंत पुनश्च एकदा एक सिंगल येताना पाहायला मिळते. धावफलक 11 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे. 11 रन ऑन बोर्ड. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे. बालाजी. हा देखील चेंडू समोरच्या दिशेने पुढे सरसावत केला जाते. 11 बॉल. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली टिपला जाईल झेल आणि धक्का क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. फलंदाज होतोय बाद. पहिलं षटक संपलंय. 2 बाद 11 धावा आहेत.
चला धावत्या फलंदाज साबळे, चला चालू करून घ्या. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल आणि गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज धीरज साबळे षटक क्रमांक 2 घेऊन मात्र मार्गस्थ होत आहेत. हा चेंडू देखील हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. अगदी फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या षटकाला होत आहे शुभारंभ नक्कीच होताना पाहायला मिळतोय. 11 धावा स्थिर आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा चेंडू देखील आडव बॅटे नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया खूप दूर चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा इथे देखील वसूल केल्या जात आहेत. धावफलक 2च्या मदतीने 13 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 13 तर आल्यात, अजूनही विजयासाठी 20 बनवायचे आहेत. एकवीस धावा विजयासाठी गरजेच्या असतील. 33 बनवल्या. 34 धाव्यांचं टार्गेट नक्कीच ठेवलंय. इथं देखील डॉट बॉल, इथं देखील निर्धाव चेंडू. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया इथे डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल येताना पाहायला मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 14. 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा आहेत. तर विजयासाठी 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहेत धीरज साबळे. 4 चेंडू या षटकातील झालेत. 3 धावा अवघ्या खर्च केल्यात. इथे आक्रमण होत आहे. चेंडू हवेत. हा देखील चेंडू डिक्लेरेशन यार्डमध्ये जाईल. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येताना पाहायला मिळेल. धावफलक पुढे जात आहे. 15 धावा आहेत. शेवटचे 13 चेंडू 18 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. इथं देखील अगदी आपण पाहूया 2 धावा येताना पाहायला मिळतात. षटक संपतंय दुसऱ्या क्रमांकाचं. धावफलकावरती अगदी आपण पाहूया धावा आतापर्यंत आहेत त्या 17 धावा. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत त्या 17 धावा. 12 चेंडू 17 धावा विजयाचं समीकरण. 12 चेंडूंमध्ये 17 आल्यात. 12 चेंडूंमध्ये 17 बनवायचे आहेत. प्रयत्न जर गोलंदाजांनी अजूनही केला तर सामना विजय करू शकतात गोलंदाजी करणारा संघ. परंतु प्रयत्न करावे लागतील. लो स्कोरिंग सामने देखील विजयी करता येऊ शकतात. हा इतिहास या मैदानावरती घडलेला आहे. इथे इतिहास घडला जाणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर. गोलंदाज सज्ज आहेत. हा चेंडू समोरच्या दिशेने फॉल थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक वेगवान सिंगल. धावफलक 1 धावेने 18 धावा आहेत. शेवटचे आता 11 चेंडू बनवायच्या 16 धावा. एक एक चेंडू इथे महत्वपूर्ण आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहाडा बॅटने खेळलाय. अलोंग दी कार्पेट फटका पाहायला मिळतोय. सिंगल डबलचं समीकरण. इथं देखील 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जात आहे. 20 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. शेवटचे 10 चेंडू बनवायच्या 14 धावा. हा देखील चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू डॉट, चेंडू धीर धाव. सामना अजूनही संपलेला नाहीये. मॅच इज ऑन. सामना मैदानाच्या आतमध्ये रंगणार यात मात्र शंका नाही. हा देखील चेंडू आडवा बॅटने नक्कीच खेळलाय. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा आला जाईल. नो प्लस. इथे देखील 2 धावा अर्थात 3 धावा येतील. धावफलक 3 धावा संख्येच्या मदतीने पुढे जात आहे. जयदीप धावफलकावरती 23 धावा आहेत. हा चेंडू देखील अवांतर येताना पाहायला मिळतो. डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे देखील आक्रमण. आडवा बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडू पर्यंत पोहोचताय. सिंगल डबलचं समीकरण. फेकी थोडी अस्ताव्यस्त तोपर्यंत अगदी 2 धावा वाऱ्याच्या वेगात येतील. धावफलक 2 धावा संख्येच्या मदतीने पुढे सरसावेल. 26 धावा संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 धावा अजूनही विजयासाठी गरजेच्या आहेत.
8 चेंडू 8 धाब्यांची गरज. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे नो बॉल पंचांचा इशारा आला जातोय. शेवटचे 8 चेंडू बनवायच्या 7 धाबा. 27 धावसंख्येवरती धावफलक आहे. शांत प्रकारचं वातावरण. हा चेंडू देखील सरमंजने खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. पुनश्च एकदा एक सिंगल. धावफलक 28 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. शेवटचे 7 चेंडू आणि विजयाचं समीकरण 6 धावा. 7 चेंडू 6 धाव्यांची गरज. हा देखील चेंडू हलक्याच्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूच्या पाठमोर धावताय. सिंगल घेतली आहे. एका धावेबरोबर धावफलक पुढे जात आहे. षटक संपलं जाईल 3ऱ्या क्रमांकाचं. 3 षटकांचा खेळ संपला. 29 बनवल्या. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 5 धाव्यांची गरज. 6 चेंडू बनवायचे आहेत 5. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत 5 धावा. शेवटचं षटक कोलाच्या हातामध्ये सोपवलं जाणार. चर्चा विनिमय नक्कीच रंगला होता. अगदी आपण पाहूया शैलीला देखील क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात आहे. कारण ह्या 5 धावा रोखायच्या आहेत. त्यासाठी प्रयत्न दोनही बाजूने करावे लागतील. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत हलक्याच्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. एक सिंगल घेतले. शेवटचे 5 चेंडू 4 धावा. शनूशनी रंग बदलणारा खेळ क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. श्वास रोखून ठेवणारा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सामना रंगलाय. शेवटचे 5 चेंडू बनवायचे 4 धावा. वडकी प्रीमियर लीग आज देखील रंगतदार अवस्था या स्पर्धेची नक्कीच पाहायला मिळते. सामना प्रत्येक सामना या मैदानावरती रंगतोय. जरी सामना लो स्कोरिंग होता तरी सामन्यामध्ये रोमहर्षकता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. ही खासियत या स्पर्धेची आहे. लकी ड्रॉ पूर्णपणे बंद झालाय. हा देखील चेंडू इथे कमालीचा आहे. शेवटचे 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावा विजयाचं समीकरण. दबाव दडपण प्रेशर मैदानाच्या आतमध्ये जाणवायला सुरुवात. हा देखील चेंडू इथे आपलातून जबरदस्त चेंडू येताना पाहायला मिळेल. शेवटचे आता वाईट बॉल आहे किंवा नाही 3ऱ्या पंचांकडे निर्णय. बाहेरून कुणीही बोलू नका. वाईट बॉल नक्की 3ऱ्या पंचांचा इशारा आला जाईल. तुमचा खेळाडू आहे इथं. त्याच्याकरता 10 वेळा बोललेलो आहे की एक खेळाडू इथं पाठवत जा. तुमचा खेळाडू आहे इथं. चला सामना चालू करा. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहे 4 आणि विजयासाठी बनवायच्या आहेत त्या 3 धावा. शेवटचे 4 चेंडू 3 धावा. खोके नगर योद्धाच की दुसऱ्या बाजूने साबळेमाळा योद्धाच कोणता संघ बाजी मारणार. इथे आक्रमण होत आहे. चेंडू हवेत पाहायला मिळेल. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतील. 1 2 3 झेल सुटलाय. जीवदान तर आहे आणि त्याचबरोबर धावा देखील या ठिकाणी वसूल केल्या जात आहेत. 2 धावा येतील. शेवटचे 3 चेंडू 1 धावेची गरज. जर लागोपाठचे 3 चेंडू डॉट आले
तर नक्की सुपर ओव्हर आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. स्पर्धेतील पहिली सुपर ओव्हर होणार का, प्रश्नचिन्ह. शेवटचे 3 चेंडू बनवायची 1 धाव. दबाव, धडपण, प्रेशर दोनही बाजूने आहे. एका बाजूने गोलंदाजावरती दबाव तर दुसऱ्या बाजूने फलंदाजावरती देखील दबाव. दबाव तंत्र अवलंबलं गेलंय. कोण विजय होणार, साबळेमळा योद्धाच की खोकेनगर योद्धाच. शेवटचे 3 चेंडू बनवायची 1 धाव. इथे आक्रमण आणि याच बरोबर सामना देखील संपलाय. खोकेनगर योद्धाच संघ नक्कीच या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला यानंतर गायधरा कॅपिटल आणि लडकत वस्ती योद्धाच दोनही संघ. गायधरा कॅपिटल आता मैदानाचा ताबा घेतील, क्षेत्ररक्षण सजवतील, तर दुसऱ्या बाजूने लडकत वस्ती योद्धाच. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण वितरित करतोय.